माझ्या आवडीचं आणि कोवाड, कागणी, कोवाड, काळकुंडली, कुदनूर त्या भागातील दिग्गज असे प्लेयर भविष्यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्लेयर घडतील अशी आमची भूमी. आज कधी नाही तो स्पोर्ट्स अकॅडमी प्रत्येक सभेला प्रत्येक मिटिंगला सर्व युवजनांनी सर्वच कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला कुस्तीचं आम्हाला एक व्यासपीठ आमचं कोवाड भागात आणि आम्हाला एक द्या. मी मुख्यमंत्री साहेबांना आग्रह करून आणि सगळ्यांना विनंती करून आपण एक मोठी स्पोर्ट्स अकॅडमी बालेवाडीच्या खालोखाल किंवा भावनाच्या बरोबरची हे आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स अकॅडमी आपण कोवाड भागात मंजूर करून आणली. त्याला तिथे सांगायला दुःख वाटते की तिकडचे आमचे सरपंच अनिता कल्लाबा भोगणताई यांना मी वारंवार विनंती केली, ताई एक ग्रामपंचायत ठराव लागतो ते पत्र द्या. त्यानंतर तिकडचे झेडपी सदस्य कल्लापांना भोगण साहेबांना पण लाचला मी विनंती केली. त्यासाठी कोवाडला मी 3 वेळा गेलो, तासन-तास बसलो, जागेवरती अधिकारी घेऊन गेलो. उद्देश एवढाच होता की 55 एकर जागा 100 एकर पैकी 55 एकर जागा आपल्याला दिल्यानंतर 55 एकर जागा सरकारी हे शासनाचे नियम आहेत. ही जागा 55 एकर घेतल्यानंतर त्याच्यातली जागा 25 एकर 20 एकर या 25 एकर 30 एकर त्याच्या आतमध्ये ती जागा स्पोर्ट्स अकॅडमीसाठी घेणार. बाकी जागा आपण परत आपल्या जनतेसाठी ती जागा वापरायला मिळेल हे मी 100% खात्री दिला. माझं पत्र दिलं तरी सुद्धा त्यांनी 20 एकरचा जागा दिला. 20 एकर दिल्यानंतर तेवढ्या याच्यामध्ये जागा ते मंजूर होत नाही आणि मला अत्यंत दुःख वाटते की आज एवढा मोठा सीमा भागातला सर्व खेळाडू आणि माझी इच्छा अशी होती की जिल्ह्यातून नाही, महाराष्ट्रातून नाही, देशातून नाही, अखंड जगामधून लोक त्या कोवाड भागामध्ये एक आले असते आणि स्पोर्ट्स अकॅडमी कमीत कमी 200 कोटीच्या पुढचा प्रगोल होता. त्यामुळे एक चांगला रोजगार, एक चांगला युवा कबड्डी असेल, कुस्ती असेल, स्विमिंग असेल, शूटिंग रेंज असेल, क्रिकेट असेल, हॉकी असेल, फुटबॉल असेल, अशा सगळ्या विद्यार्थ्यांचा युवांचा आज सगळा स्वप्न चक्काचूर झालं. आणि असे राजकारण माझे आमदार राजेश पाटील साहेब, तुम्ही असं राजकारण करू नका. तुम्ही राजकारण करा, खरं या नवीन 9 तरुणांच्या स्वप्नाच्या आड येऊ नका. आपल्याकडून काही झालेलं नाहीये. आज मला सक्षम असा मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस आशीर्वादाने असे मुख्यमंत्री लाभल्यामुळे चंदगड भागातला विकसित सगळे प्रकल्प आणायचे आणि आपण याच्यामध्ये आडवा आले. तुमच्या गटाचे कल्लापांना बघून तुमच्या गटाची ताई अनिता ताई राजकीय विरोध म्हणून हा प्रकल्प आपल्याला आज घ्यायला लागला आणि तो प्रकल्प आज आपण कानूर भागामधील एका कळसगादे गावी तिकडच्या ठराव दिला आणि तिकडे राहायला लागला. मला अत्यंत दुःख होत आहे. खरं जनता आपल्याला काय तो न्याय देईल आणि जनता काहीतरी आपल्याला धडा शिकवेल असं मी कळकळीने बोलतो आणि मला खूप दुःख झालं. आपल्याला एक पत्रासाठी वारंवार 3 दिवस मी कोवाडला आलो आणि 3 दिवसात तुम्ही फक्त तेच उत्तर मी सांगितलं, आम्हाला तुम्ही 20 एकरचे दिलात तर आम्हाला 55 एकरचं द्या, त्याच्यामध्ये 25 किंवा 30 एकरच लागेल, बाकी जर आपल्याला वापस भेटेल. तरी सुद्धा तुम्ही राजकारण केलात हे मला अत्यंत आवडलेलं नाहीये. लाटला मी एक आमदार म्हणून मला विधानसभेमध्ये सगळ्या कोपऱ्यामध्ये जसं तिरारीमध्ये हेलिपॅड झालं, कानूर भागामध्ये 7,450 कोटीचा एक प्रकल्प आला, ऋत्विक पीएमसी प्रायव्हेट लिमिटेड जल उद्योग प्रकल्प 6,400 कोटीचा मंजूर झाला. इकडच्या भागाचा प्रश्न मिटला. आज तिलारी भागामध्ये झाल्यामुळे हेलिपॅड झाल्यामुळे तिकडचे रोजगाराचा प्रश्न संपला. तसंच गिरनार प्रेसिडेंट टेक्नॉलॉजी लिमिटेड दारूगोळा संरक्षण कंपनी सेंट्रल गव्हर्नमेंट ही आपण पाटण्या हातावर घेतली. त्यानंतर इंजिनियर इंडिया लिमिटेड केंद्र शासनाची ह्या पाटण्या हातावर एमआयडीसी मध्ये घेतली अल्कनीला, जेणेकरून तिकडच्या भागात हा विषय आपला मार्गी लागला होता. तर मी हातबल झालो की तुमच्या राजकारणाच्या पुढे हातबल झालो. तुमच्याकडून काही घडलेलं नाहीये. तर एक घडवणारा एक कार्यकर्ता जो करत असेल, तुमच्याकडे मदत नसेल तर तुम्ही असे पाय वाढायचे काम करू नका, तर जनता तुम्हाला कधीच सोडणार नाही. कारण का आज हे होत असतेवेळी आज बेळगाव रस्ता 10 मीटरचा अंतिम टप्प्यात आहे. त्याचबरोबर अजून बरेच विकासाची कामं आपल्याला करायचे. ते 3 कंपन्या सध्या आल्यात. 3ही कंपन्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत. अजून अशा 7 कंपन्या येतील. मी बोललो होतो 50-60 हजाराचा रोजगार आपल्या विधानसभेत संपवावा आणि हेच उमेदवार होतं. आणि मला एवढं सांगायचंय, आज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात
आज मुंबई असेल, ठाणा असेल, पनवेल असेल किंवा मीरा भाईंदर वसई असेल किंवा पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, मला एवढंच विनंती करायची आहे की आज आपल्या मतदारसंघामध्ये सगळ्या आणि काय गोवा असेल, मला एकच विनंती करायची आहे की आपल्या चंदगड विधानसभेचा कायापालट होतोय, शाश्वत विकास हे मोठ्या प्रमाणात सुरू झालंय आणि हे एका वर्षातली गोष्ट आहे. पुढे येणाऱ्या एका वर्षामध्ये अजून दिग्गज कंपन्या येतील, अजून मोठमोठे हॉटेल येतील आणि माझे कामानिमित्त माझे मित्र बांधव आज जे घर सोडून कुटुंब सोडून आज भांडवे कोडापाडचे फिरतात ते सगळे चंदगडमध्ये राहायला येतील ही मला आशा आहे.